नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला पहा. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते? तर योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन सी. लक्षात ठेवा, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे पंडित गागाभट्ट कोणत्या ठिकाणचे रहिवासी होते? तर बनारस या ठिकाणचे रहिवासी होते. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला होता? पंडित गागाभट्ट यांनी केला होता. ते कोणत्या ठिकाणचे होते? तर बनारस या ठिकाणचे होते. पुढचा प्रश्न पहा. पतंजली यांचे महाभाष्य हे पुस्तक कोणत्या पुस्तकावर भाष्य आहे? तर अष्टाध्यायी. विद्यार्थी मित्रांनो, महाभाष्य हे पुस्तक पतंजली यांचं आहे आणि हे जे काही पुस्तक आहे ते कोणत्या पुस्तकावर भाष्य आहे? तर अष्टाध्यायी. पुढील प्रश्न पहा. जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले? कधी घडले? तर 1919. 1919. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? तर अमृतसर या ठिकाणी घडले. भारताची पहिली महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान. रझिया सुलतान. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी दिली? तर भगतसिंग यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा दिली. गिद्दा आणि भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर पंजाब राज्याचं लोकनृत्य आहे गिद्दा आणि भांगडा. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर जॉन लोगी बेयर्ड. जॉन लोगी बेयर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला. भारतातील सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? तर राष्ट्रपती. कोण आहेत? राष्ट्रपती. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो? तर व्हिटॅमिन अ. व्हिटॅमिन अ. कागदाचा शोध कोणत्या देशात लागला? तर चीन या देशामध्ये कागदाचा शोध लागला. गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते? तर सिद्धार्थ. काय नाव होतं? सिद्धार्थ. व्हिनेगरचे रासायनिक नाव काय आहे? तर ॲसिटिक ॲसिड. काय नाव आहे? ॲसिटिक ॲसिड. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? नायट्रस ऑक्साईड. लक्षात ठेवा, दोन्ही प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. व्हिनेगरचं रासायनिक नाव ॲसिटिक ॲसिड आणि लाफिंग गॅसचं रासायनिक नाव नायट्रस ऑक्साईड. पुढचा प्रश्न पहा. आवाज किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? तर डेसिबल आहे. काय आहे? डेसिबल. भारतीय राज्यघटनेत राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशातून घेतली आहे? तर आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची कल्पना. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे? तर गुजरात राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर फॅथोमीटर. मानवी डोळ्याचा कोणता भाग प्रतिमा तयार करतो? तर रेटिना. कोणता भाग? रेटिना. भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे? तर मिश्र अर्थव्यवस्था आहे. कोणती आहे? मिश्र अर्थव्यवस्था. गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा कोणत्या काळात देण्यात आली? तर 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 1979. विद्यार्थी मित्रांनो, 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाओ ही घोषणा देण्यात आली. 5व्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ काय आहे? 1974 ते 1979. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. कोणती दुरुस्ती भारताची मिनी संविधान म्हणूनही ओळखली जाते? तर 42वी घटना दुरुस्ती भारताची मिनी संविधान म्हणून ओळखली जाते. अर्थशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर ॲडम स्मिथ. अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ. कोणत्या रोगावर उपचार करण्यासाठी इन्सुलिनचा वापर केला जातो? तर मधुमेह. विद्यार्थी मित्रांनो, 30 वेळापेक्षाही जास्त वेळा
हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर आसाम राज्याचा प्रसिद्ध सण आहे बिहू. पुढील प्रश्न पहा. भारतीय मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक कोणते आहे? तर कन्याकुमारी. भारतात सूर्य सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो? तर अरुणाचल प्रदेश. आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. इज्रा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पोलो खेळाशी संबंधित आहे इज्रा कप. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल. दिलीप करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे दिलीप करंडक. पुढचा प्रश्न पहा. कोळसा खाणीतील स्फोटांसाठी कोणता वायू अनेकदा जबाबदार असतो? तर मिथेन वायू. कोळसा खाणीतील स्फोटांसाठी मिथेन वायू जबाबदार असतो. कोणत्या आजारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते? तर मधुमेह. मधुमेह या आजारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. पुढील प्रश्न पहा. खुसरोला जहागीर विरुद्ध बंड करण्यास मदत केल्याचा आरोप कोणत्या शीख गुरूवर होता? तर गुरु अर्जुन देव. खुसरोला जहागीर विरुद्ध बंड करण्यास मदत केल्याचा आरोप कोणत्या शीख गुरूवर होता? तर गुरु अर्जुन देव. कोणते मंत्रालय दादासाहेब फाळके पुरस्कार देते? तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय. माहिती आणि प्रसारण मंत्रालय दादासाहेब फाळके पुरस्कार देते. पुढचा प्रश्न पहा. कर्म आणि पुनर्जन्माच्या तत्वावर कोणते दोन धर्म विश्वास ठेवतात? तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म. कर्म आणि पुनर्जन्माच्या तत्वावर कोणते दोन धर्म विश्वास ठेवतात? तर जैन धर्म आणि बौद्ध धर्म. पुढचा प्रश्न पहा. चीन हा देश आसामपासून कोणत्या दिशेने स्थित आहे? दिशा विचारलंय. आसामच्या कोणत्या दिशेला आहे? तर उत्तरेला आहे. भारतातील कोणते राज्य 7 राज्यांना लागून आहे? तर आसाम राज्य 7 राज्यांना लागून आहे. 7 राज्यांना आसाम राज्याची सीमा आहे. पुढचा प्रश्न पहा. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? लॉर्ड वेलस्ली. फोर्ट विल्यम कॉलेज स्थापना लॉर्ड वेलस्ली. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. खूप वेळा हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहे, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहेत. पुढील प्रश्न पहा. रेल्वे भारतात प्रथम कोठून सुरू झाली? तर मुंबई ते ठाणे. कधी सुरू झाली? 1853. दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी संपले? काय विचारलंय? संपले. तर 1945. 1945 या वर्षी दुसरं महायुद्ध काय संपलं. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाच्या विरळ थरात कार्बन डायऑक्साईड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे? तर मंगळ व शुक्र. लक्षात ठेवा, मंगळ व शुक्र हे जे काही ग्रह आहे यांच्या भोवती असलेल्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे. पुढचा प्रश्न पहा. थायलंड देशाची राजधानी कोणती आहे? बँकॉक. बँकॉक. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्यास महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात. संवाद साधणे स्वस्त व वेगवान कशामुळे झाले आहे? तर कृत्रिम उपग्रहांमुळे संवाद साधणे स्वस्त व वेगवान झाले आहे. सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. लक्षात ठेवा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1
आणि सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे? 0 म्हणजे 0. पुढचा प्रश्न पहा. भूकंपाच्या लाटा मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर सिस्मोग्राफ. भूकंप पहिल्यांदा जाणवणाऱ्या पृष्ठभागावरील जागेला काय म्हणतात? तर भूकंप केंद्र म्हणतात. काय म्हणतात? भूकंप केंद्र. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 50 वन लाइनर प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.